मालवण शहरापासून अवघ्या 9 ते 10 किलोमीटर अंतरावरील देवबाग हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनदृष्ट्या अतिशय प्रगत असे ठिकाण. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने या ठिकाणचा संपूर्णतः कायापालट केला आहे. देवबाग येथे MTDC तर्फे वॉटर स्पोर्ट्स, स्कुबा डायव्हिंग व राहण्याची व्यवस्था केली आहे. अतिशय सुंदर असे हे ठिकाण कोकणातील निसर्गदृष्ट्या समृद्ध असलेले हे गाव. देवबाग नावाप्रमाणेच असे सुंदर हे गाव. या गावाच्या एका बाजूला अथांग अरबी समुद्र तर दुसऱ्या बाजूला कर्ली नदीचे पात्र. तिन्ही बाजूने पाण्याने वेढलेला असून नैसर्गिक आपत्तीपासून वाचत आलेले हे गाव देवबाग. कर्ली नदी आणि अरबी समुद्र यांच्या संगमाचे स्थान आवर्जून बघण्यासारखे आहे. एका बाजूला कर्ली नदीचे निळे शांत पाणी तर दुसऱ्या बाजूला सफेद फेसांचा उसळलेल्या लाटांचा समुद्र. दोन्हीचा संगम खरंच पाहण्यासारखा होता. यावेळी मीही माझा कॅमेरा बंद करून त्या क्षणांचा आनंद घेऊ लागलो. बऱ्याच वेळा फोटो काढण्याच्या नादात या क्षणांचा अनुभव घ्यायचा राहून जातो. देवबाग गाव आणि मालवण तालुका दोन्ही संपते. तसंच आपल्या डाव्या बाजूला समोर दिसणारा हा वेंगुर्ला तालुका आहे. हा होता मालवण, समोरचा वेंगुर्ला. वेंगुर्ला तालुक्यामधला जागा असलेला महाराष्ट्र शासनाने स्वच्छ म्हणून पुरस्कृत केलेला भोगवे बीच आहे. भोगवे गाव आणि आपला प्रवास पूर्ण करून पुन्हा पाठीमागे पाण्याच्या लेवलला हिरव्या कलरच्या आहे बघा झोपड्या दिसतात. हे आपले देवबाग तालुक्याची शान म्हणजे सुनामी आयलंड बीच. सुनामी आयलंड तर तो कुडाळ तालुका आहे. आता कुडाळ, वेंगुर्ला, मालवण 3 तालुके एकत्र झालेले आहेत. जिल्हा आपला एकच आहे सिंधुदुर्ग. आता सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कुडाळ तालुक्यामध्ये चिपी गावामध्ये एअरपोर्ट झालाय. तो ह्या डोंगराच्या पायथ्याशी आहे. या आयलंडच्या पाठीमध्ये तो दुसरा डोंगर ओपन होतोय. त्या डोंगराच्या पायथ्याशी लक्षात घ्या चिपी एअरपोर्ट. तसंच आता आपण तो प्रवास करतोय ही भारताच्या नकाशामध्ये पश्चिम महाराष्ट्रात दिलेली कर्ली नदी आहे. कर्ली नदी पण अस्तित्वात तिथे खाडी आहे. नदी हा प्रकार आमच्याकडे फक्त पावसाळ्यामध्ये जून, जुलै, ऑगस्ट 3 महिन्यासाठी हे पूर्णतः गोडं पाणी होऊन जातं. एवढा आमच्याकडे पाऊस होतो. आता ही खाडी आहे. याचा अर्थ काय तर आता आपण संगमच्या दिशेने चाललोय. संगम म्हटला की 99% पाण्याचा कलर चेंज दाखवला जातो. कारण ते गोड्या पाण्याच्या नदीचे असतात. तिथे खाऱ्या पाण्याच्या खाडीचे असल्यामुळे पाण्याचा कलर चेंज हा विषय नाही. जिथे लाटामध्ये आपली बोट हालेल डुलेल तिथे आपला संगम ओळखायचा आहे. आता ही तुर्तास तारकर्लीची खाडी आहे. आता त्यावेळेच्या लोकांनी या नदीला कर्ली नदी नाव का दिलं गेलं असेल तर तुम्ही देवगड, कणकवली, मालवण ह्या मार्गाने येताना मालवणच्या आणि देवबागच्या मध्ये तुम्हाला तारकर्ली गाव भेटलाय. तसंच गोवा मार्गाने येताना कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला करून हा चिपी एअरपोर्ट पार केल्यानंतर पुढे दिसणारा जो गाव आहे हा कर्ली म्हणून गाव. अशी कर्ली आणि तारकर्ली 2 गावं जोडली गेल्यामुळे ह्या नदीचं नाव कर्ली नदी देण्यात आलेलं आहे. कर्ली नदी याचा उगम म्हणजे स्टार्ट राजापूर तालुक्यामध्ये खारेपाटण म्हणून गाव आहे. तिथे स्टार्ट होते कर्ली नदी आणि देवबाग संगमला एड होतो. अलग अलग बंगालचा उपसागर आहे. आपला अरबी समुद्र म्हणजे छोटा आहे. हा आपला कन्याकुमारी पासून गुजरात पर्यंत फक्त अरबी समुद्र बरोबर ना. ह्याला जोडून हिंदी महासागर आहे. आणि कन्याकुमारीवरनं आतमध्ये आलात की बंगालच्या उपसागरामध्ये बरोबर ना. तसं हे पाणी वावंटी वरतीला इकडे तिकडे चालत असतं. त्यामुळे जागेवर जी बीच तयार होणारी आहे तिथे लो टाईड ओव्हरटीला पूर्णपणे बीच तयार होतात. वरतीच्या वेळेला ती बुडलेली आहे. केरळला अशी बीच झाडं लाईनमध्ये आहेत पण ती गव्हर्नमेंटची प्रायव्हेट प्रॉपर्टी इकडच्या लोकांची वैयक्तिक मालमत्ता. पण पर्यटकांनी बीचच्या कडेला असल्यामुळे त्याला मिनी केरळ नाव दिलेलं आहे. मिनी केरळ. आम्हाला सागराची गाज ऐकत देवबागचा सूर्यास्त पाहायचा होता. आताशी 2 तास होते. तो वेळ सत्कारणी लावण्यासाठी देवबाग गावाला लाभलेल्या समुद्र किनाऱ्याचा सूर्यास्ताचे सुंदर क्षण अनुभवले. सिंधुदुर्गात गेल्यावर देवबागला भेट न देता आलाच तर तुमचा कोकण सफर अपूर्णच राहील.